सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, त्यांचं झालं बोला, तुमच्या ह्याच्यात बोला. राज्याचे काय हरकत काय? माननीय सभापती महोदय, उत्तराला हरकत घेतली ताई. माझं उत्तराला हरकत होऊन द्या. मी उत्तराला हरकत घेतलेली आहे. आपली उत्तराला हरकत काय आहे? मी उत्तर सांगतो. एकच माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याच्या नंतर त्यात हरकत घेण्याचा प्रश्न आहे, परंतु तुमच्या हरकत काय हे कळली तरच आपल्याला ते रेकॉर्ड घेता येईल. सभापती महोदय, मंत्री महोदयाने आकडेवारी जाहीर केली. या महिन्यात इतके, या महिन्यात इतके, या महिन्यात इतके. माझा असा प्रश्न होता, तुम्ही आकडेवारी वाढती दाखवताय, मग तुम्ही त्या ठिकाणी कमी कशी काय केलेली आहे? कारवाई करताना इतके 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख आता कमी होणार, 2 कोटी कमी होणार, हे जे दाखवताय, मग तुमच्या उत्तरात आणि ह्या उत्तरामध्ये फरक आहे का? मंत्री महोदयांनी उत्तर बरोबर दिले. नाही, मला बोलू द्या ना. वयाचं 65 वर्षापेक्षा जास्त होईल. मुद्दा हरकतीचा मुद्दा सांगा. एक मिनिट. मंत्री महोदयाने, हा भावनेचा विषय आहे. आमच्या लाडक्या बहिणी ज्या वेळा उत्तर देत आहेत तेव्हा त्यांनी बहिणीसारखंच बोलावं, माझं असं म्हणणं आहे. माझं मत आहे श्रीकांत शिंदे साहेब, आपण जे बोलताय त्याच्यात हरकत कुठेही दिसत नाही. चित्राताई बोला, आपण तयारी ठेवा. तुम्ही चित्राताई बोला आपण. सभापती महोदय, चित्राताई वाघ, आपल्याला परमिशन मिळेल, आपण बोला. सरकारमध्ये बालन साहेब, आपण मंत्री महोदय खाली बसा. महायुतीच्या सरकारमध्ये अतिशय महत्वाचा असा संरक्षण बसा. माननीय सभापती महोदय, महायुती सरकारची ही अतिशय महत्वपूर्ण अशी योजना होती. गेले कित्येक वर्ष महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाच्या फक्त बाता झाल्या, परंतु खऱ्या अर्थाने महिलांच्या हातामध्ये पैसे देण्याचं काम, त्यांना आर्थिक सक्षम करायचं काम हे देवेंद्रजींच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने केलंय. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. ज्यांनी आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले, मला त्यांनाही सांगायचं आहे, मला हेही सांगायचंय की जे प्रश्न विचारा. हो, प्रश्न विचारते. महिलांना आर्थिक सक्षम करण्यामध्ये शिंदे साहेबांनी, तत्कालीन मुख्यमंत्री असलेले, त्यांनी जो हा निर्णय घेतला तो महिलांच्या फायद्याचा होता. आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी महिला छोटे मोठे उद्योग करून स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात. ही योजना आल्यापासनं विरोधकांच्या डोळ्यात खुपत होती. ज्यांनी आता इथे आपली मतं मांडली त्यांची माणसं कोर्टात गेली होती की ही योजना बंद करा. पण पुन्हा एकदा मी सरकारचं अभिनंदन करीन की त्यांनी, आमच्या तिन्ही भावांनी मिळून पूर्णपणे लाडक्या बहिणींसाठी ते लढले आणि आज ती योजना चालू आहे. मला सन्माननीय महिला बाल विकास मंत्र्यांना यामध्ये एक निवेदन करायचं, एक प्रश्न आहे माझा की यामध्ये लाडक्या बहिणींना लाभ मिळत असताना काही बंधूंनी, काही भावांनी महिलांच्या नावाने अर्ज भरले, खोटे पैसे लाटले, त्यांची नावं किंवा हे आकडा किती आहे या आकड्याची माहिती कृपया महिला बाल विकास मंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगावी. याच्या पुढेही माझा पुढचा उपप्रश्न आहे की ही छाननी पुढे चालू राहणार आहे का, आणि त्यामध्ये सुद्धा असे किती बोगस प्रकरण आलेली आहेत त्याची सुद्धा माहिती ही सभागृहाला द्यावी आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करावी, हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. मंत्री महोदय तटकरे ताई, हा प्रश्न